विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी वीज बिल माफ केला. आता 48,000 कोटींचं शेतकऱ्यांचं जुनं वीज बिल माफ. जाहीर सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांना योग्य वेळी देशाच्या नेतृत्वाची संधी मिळावी, पांडुरंगाला यासाठी साकडे घालणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान. मुख्यमंत्री पदासाठी आता वॅकन्सी आहे का? मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदेंचा मिसकेल प्रतिप्रश्न. मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवणं आमचा अजेंडा नसल्याचं शिंदेंचं वक्तव्य. विनायक राऊतांवर अटकेची टांगती तलवार. ठाणे न्यायालयानं अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. सुनेच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पवारांची राष्ट्रवादी पाठिंबा देणार. पाठिंब्यासाठी शरद पवारांचाही होकार. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्यास पाठिंब्याबाबत विचार करू. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. तर बिलाबाबत सामूहिक निर्णय घेऊ, राऊतांची प्रतिक्रिया. शरद पवार एनडीएमध्ये येणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मात्र तरीही तसं झाल्यास जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल. मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले. घाटकोपरमध्ये शिंदेंच्या सेनेचे नगरसेवक आणि विधानसभा प्रमुख यांच्यात हाणामारी. यशवंत मोरे जाब विचारायला गेले असता दोघांमध्ये बाचाबाची. सुरेश आवळे आणि यशवंत मोरे दोघांविरोधात तक्रार दाखल. पुढील 4 दिवस पुण्यात हलक्या पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात तुरळक ठिकाणीही पावसाचा अंदाज. ढगाळ वातावरण राहणार. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाच्या सरी. बीडच्या केजमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय. संभाजीनगरसह जालना जिल्ह्यातही पावसाच्या सरी. खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी. वर्धा शहरालगतच्या शिवारात अल्पवयीन मुलीची हत्या. 12 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची माहिती. आई वडील घरी परतल्यानंतर घटना उघडकीस. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ मेहुल राठोड यांनी जीवन संपवलं. कारमध्ये गुंगीचं औषध घेऊन जीवन संपवल्याची माहिती. फॉरेन्सिक टीमकडून घटनास्थळी पाहणी. नागरिकांकडून हळहळ व्यक्त. एसटी महामंडळाची 10% हंगामी भाडेवाढ 31 जुलैपर्यंत कायम राहणार. परिवहन विभागाच्या बैठकीत कालावधी वाढवण्याचा निर्णय. इंधनाच्या वाढत्या किमतीचा प्रवाशांना फटका. सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंडेंचा दणका. सियाच्या वडिलांचं दुकान एफडीएकडून सील. दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा ठपका. 8 लाख 4,000 किलोंचा माल जप्त. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात औषधांचं उपलब्धीकरण नसल्याचं समोर. रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून औषधं खरेदी करण्याची वेळ. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागाकडून या प्रकरणाची दखल. चौकशीचं आश्वासन. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.